मागच्या भागात आपण पाहिलं की ईशा विवानला खूप ओरडली. ईशाचं बोलणं ऐकून विवान अजूनही तसाच उभा होता. त्याला समजत नव्हतं की जेव्हा ईशाला काहीच माहिती नाही मग तिने एवढं सगळं बोलून का दाखवलं. पण त्याला हे माहीत नव्हतं की ईशा भावनिकरित्या कोयलशी जोडली गेली होती. तिच्या प्रत्येक दुःखद वेदना ती समजू शकत होती. म्हणूनच आज ती आपल्या भावाच्या विरोधात उभी राहिली होती. आणि उभी राहणं साहजिकच होतं, कारण रॉयल कुटुंबाने कधीच खोट्याचा पाठिंबा दिला नव्हता. विवानने डोकं हलवत कोयलकडे पावलं टाकली. कोयल एका निरागस मुलासारखी शांत झोपली होती. विवानने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आजच्या प्रसंगाने जी कोयल डोळे उघडून जगायची ती कमकुवत झाली होती. आता तिला विवानच्या आधाराची गरज होती. आणि ही गोष्ट विवानचं मन खोलवर दुखवणारी होती. विवानने तिचं फिकट होत चाललेला चेहरा पाहिला आणि हळूच तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. कोयलकडे पाहत म्हणाला, आज जे दुःख तू माझ्यामुळे झेललं त्यामागे जो कोणी आहे त्याला मी तुझ्यासमोर शिक्षा देईन. हा शब्द आहे विवान रॉयलचा. आणि विवान कधीच खोटे शब्द देत नाही. हे बोलून विवान उभा राहिला. पण त्याला लक्षात आलं की कोयलने त्याचा हात घट्ट पकडला होता. अगदी तसाच जसा त्यावेळी पकडला होता जेव्हा डॅनियल तिच्यासमोर उभा होता. विवानाकडून चुकलं की या क्षणी कोयलला त्याची गरज आहे. म्हणून तो शांतपणे तिचा हात हातात घेऊन तिच्या बाजूला बसून राहिला. थोड्याच वेळात दोघंही गाढ झोपले. सकाळचे 5 वाजले होते. विवानचे डोळे उघडले आणि त्याने पाहिले की कोयल पूर्णपणे घामाने भिजलेली होती. ती आपली मान जोरजोराने हलवत होती. नाही नाही, दूर राहा माझ्यापासून, दूर हो. विवान, विवान कुठे आहात तुम्ही? विवानने पटकन कोयलला जागं केलं. शांत हो, मी इथेच आहे. बघ मी तुझ्याजवळच आहे. पण कोयल काहीच ऐकत नव्हती. तिचा संपूर्ण चेहरा घामाने न्हाला होता. तिच्या डोळ्यात झपकन जाग आली आणि ती थेट विवानच्या गळ्यात पडली. विवान, तो मला मारेल, त्याने सांगितलं आहे. त्याने म्हटलं तो मला मारेल. विवानने हळूच आपले ओठ कोयलच्या ओठांवर टेकवले आणि आपला हात तिच्या शर्टच्या आत नेला. तो तिच्या कमरेवर हात फिरवत राहिला. कोयल विवानला किस करत नव्हती, पण तिचे ओठ विवानच्या ओठांमध्ये अडकले होते. विवान हळूच तिला सोडून म्हणाला, श्श्श, मी आहे इथे. सांग कोण आहे मी, सांग. कोयलने थरथरत्या ओठांनी म्हटलं, विवान. आणि विवान तुझा काय लागतो? पती. कोयल नशेत बोलत होती. ती खूप घाबरलेली होती, पण विवानच्या प्रेमाने तिची सगळी भीती निघून गेली होती. विवान जेव्हा कोयलला किस करत होता तेव्हा ती शांत होत होती. विवानने आता कोयलचा चेहरा पाहिला, झोपेच्या नशेत भरलेला. त्याने तिला हळूच आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या कमरेवर हात फिरवत राहिला. आता विवानची झोप डोळ्यांपासून मैलांवर दूर गेली होती, कारण त्याला माहीत होतं जर त्याचा हात थांबला तर कोयल परत भीतीने उठेल. म्हणूनच तो फक्त कोयलला मांडीवर घेऊन बसून राहिला आणि एखाद्या छोट्या बाळासारखा तिच्याकडे बघत राहिला. 4 तास उलटून गेले होते. आजचं हवामानही थोडं वेगळंच होतं. बाहेर पाऊस पडत होता. खिडकी आणि बाल्कनीतून थंडगार हवा आत येत होती. विवानने एका क्षणासाठीही डोळे बंद केले नव्हते. तो फक्त जागाच होता. त्याचा हात एका क्षणासाठीही थांबला नव्हता. त्याचे डोळे आता पूर्णपणे लाल झाले होते, कारण तो संपूर्ण रात्र जागाच होता. आणि वरून डॅनियलमुळे त्याचं मन आधीच खराब झालं होतं, ज्यामुळे डोक्यालाही दुखायला लागलं होतं. सकाळचे 10 वाजले होते. कोयलने हळूहळू डोळे उघडले. कोयलला उठताना पाहून विवानने आपले डोळे बंद करून घेतले. कोयलने स्वतःला विवानच्या मांडीवर आढळलं आणि त्याचा हात आपल्याच कमरेवर होता हे लक्षात येताच ती लाजली. तिची नजर खाली झुकली. विवानचे डोळे बंद असले तरी तो कोयलला पूर्णपणे जाणवत होता. कोयलने हळूच त्याच्या कानात कुजबुजलं, मला माहिती आहे तुम्ही नाटक करत आहात, म्हणून मला वेडं बनवण्याची गरज नाही. विवानने एकदम डोळे उघडले. माझ्यासोबत राहून स्मार्ट झालीस हं? कोयलने नजर खाली झुकवली आणि कपडे पाहिले, जे आता बदललेले होते. कोयलने प्रश्नार्थक नजरेने विवानकडे पाहिलं. विवान समजून गेला की ती काय विचारणार आहे. तो म्हणाला, ईशाने बदललेत. काल रात्री तू कोणता नशा करून झोपली होतीस काय माहीत, पण तुला काहीच भान नव्हतं. कोयलने नुसतीच मान हलवली. विवानच्या डोक्याला आता अधिकच त्रास होऊ लागला होता आणि त्याचे डोळे आणखीनच लालसर झाले होते. हे कोयलने ओळखलं. ती हळूच म्हणाली, विवान, जर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तुम्ही ऐकाल का? विवानने तिच्याकडे बघितलं. मी काही विचित्र मागणं करणार नाही, फक्त आज ऑफिसला जाऊ नका, एवढंच. विवानला समजत होतं की कोयल का हे म्हणते, आणि खरं तर त्याने आधीच ठरवलं होतं की आज तो ऑफिसला जाणार नाही. पण तिला चिडवत तो म्हणाला, नाही मला काम आहे.
तुमच्याकडून एकच गोष्ट मागते, प्लीज जाऊ नका ना. काय होईल? विवानने मान हलवली. नाही, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. कोयलने निराश होऊन मान खाली घातली. ठीक आहे, जसं तुम्हाला वाटेल, आणि कपडे काढायला लागली. जसं ती साडी घेऊन वळली, तिच्या अगदी मागे विवान हात मागे घेऊन उभा होता. कोयलचा तर श्वास थांबला. इतक्या जवळ विवान? तिने इकडे तिकडे बघत विचारलं. तुम्ही इथे? विवान हळूहळू जवळ आला. का? नाही येऊ शकत का? नाही नाही, मी म्हणजे, कोयल घाबरत बोलली. विवान आता अगदी जवळ आला आणि दोन्ही बाजूंनी हात ठेवून तिच्या अगदी समोर उभा राहिला. हं, तर मिसेस कोयल, काय म्हणत होतीस की मी आज ऑफिसला जाऊ नये? कोयल खूप घाबरली होती, पण विवान तिला फक्त चिडवत होता. नाही नाही, मी असं काही म्हणाली नाही. तुम्हाला महत्त्वाचं काम आहे ना, तुम्ही जा. आता विवान तिच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाला. पण मला जावंसं वाटत नाही. त्याचा आवाज अगदी हलकासा होता, पण त्याचा श्वास कोयलच्या कानाला जाणवत होता. याआधी तो अजून जवळ यायच्या आत कोयलने त्याला एकदम ढकललं आणि धावत वॉशरूममध्ये जाऊन बंद झाली. कोयल मुद्दाम वॉशरूममध्ये उशीर करत होती, कारण तिला माहीत होतं की विमान बाहेरच असेल. पण बिचारी किती वेळ वॉशरूममध्ये राहणार? शेवटी तिला मजबुरीने बाहेर यावं लागलं. आधी कोयलने आपली मान दरवाजाच्या बाहेरून बाहेर काढून पाहिलं. जेव्हा खात्री झाली की विवान इथे नाही, तेव्हाच ती हळूहळू घाबरत बाहेर आली. संपूर्ण खोली रिकामी होती. विवान कुठेच नव्हता. कोयलने हळूच सुटकेचा निश्वास टाकला. चला, बरं झालं. आता मी फक्त ही साडी नीट करते आणि खाली जाते. ईशाने काल सांगितलं होतं की आज आईंची बहीण येणार आहे. कोयल स्वतःशीच बोलत होती. जसं तिने साडी सावरायला सुरुवात केली, तसं ती अजूनच अडकायला लागली. जितकं ती ओढत होती तितकं ती आणखी अडकत होती. तिला वाटलं की खोलीत कोणी नाही, म्हणून तिने साडीचा पदर खाली केला आणि शांतपणे अडकलेली साडी सोडवायला लागली. पण हजारदा प्रयत्न करूनही जितकी ती साडी सोडवायचा प्रयत्न करत होती तितकी ती अधिक गुंतत होती. कोयल त्या अडकलेल्या पदरामध्ये गुंतलेली असतानाच तिला अचानक कोणी गरम बोटांनी तिच्या हाताला स्पर्श करत असल्याचं जाणवलं. तिने वर पाहिलं तर समोर विवान बसलेला होता. कोयल एकदम घाबरून उभी राहिली आणि साडीचा पदर सावरायचा प्रयत्न केला. पण तो पदर नीट काही झाकत नव्हता, कारण गुंतलेल्या पदरामुळे तो अधिक खाली घसरत होता आणि त्यामुळे कोयलला अजूनच त्रास होत होता. विवानने हळूहळू तो अडकलेला पदर सोडवला, पण तो पदर सोडला नाही. तसाच पकडून ठेवला. कोयल मान खाली घालून म्हणते, मी करते विवान, तुम्ही त्रास घेऊ नका. पण विवान तिचं ऐकतच नव्हता. त्याने तो पदर अलगद कोयल भोवती गुंडाळला. असं करताना त्याचे हात अनेक वेळा तिच्या कमरेला स्पर्श करत होते, जेव्हा कोयल अजूनच आपल्यातच सुकून जात होती. विवानने कोयलचा हात पकडला आणि तिला आपल्याजवळ ओढलं. त्याचे हात तिच्या कमरेवर होते आणि त्याचा चेहरा कोयलच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ. विवानचं लक्ष कोयलच्या गळ्याकडे गेलं, जो एखाद्या काचेसारखा चमकत होता. कोयलचे ओले केस अजूनच सुंदर दिसत होते, जे कोणाचंही लक्ष वेधून घेऊ शकत होते. विवानने एका हाताने तिच्या गळ्याभोवतीचे केस बाजूला केले आणि तो केस बाजूला करत असताना कोयलचे हात आपोआप विवानच्या शर्टवर घट्ट होत चालले होते. विवान हळूहळू आपले ओठ कोयलच्या गळ्याजवळ नेत होता. कोयलच्या पापण्या थरथरत होत्या आणि नजर खाली झुकलेली होती. विवान जितका जवळ येत होता तितके कोयलला मनापासून आनंद होत होता. तिचं लाजणं, घाबरणं स्वाभाविकच होतं, कारण ज्याच्यावर प्रेम असतं तो जवळ येतो तेव्हा ते खरंच सुंदर वाटतं. कोयललाही ते जाणवत होतं. विवानची जवळीक तिला एक वेगळाच दिलासा देत होती. विवानचे ओठ कोयलच्या गळ्याला स्पर्श करणारच होते. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि दोघेही भानावर आले. कोयल पटकन विवानपासून दूर झाली आणि उभी राहिली. विवान फोनकडे वळला आणि कोयलने संधी बघून तिथून निघून जाणंच योग्य समजलं. तिने पटापट साडी नीट केली आणि खाली उतरून गेली. खाली मोठ्या धूमधडाक्यात तयारी सुरू होत्या. समोरच्या सोफ्यावर अलिशा बसली होती. हातात मोठा चहाचा मग होता आणि ती नोकरांकडे वाकड्या नजरेने बघत होती. कोयलला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणखीनच तिरस्कारी झाले. अलिशाच्या तोंडून एकच वाक्य निघालं, आली महाराणी मौज मजा करून. कोयलने ती गोष्ट साफ ऐकली होती, पण ती शांत राहिली. तिच्या जागी ईशा, लेखा किंवा विवान असते तर त्यांनी आत्याला चांगलंच उत्तर दिलं असतं, पण कोयल गप्प राहिली. अलिशाने कोयलच्या गुड मॉर्निंगचं उत्तर दिलं नाही, पण एक टोमणा टाकलाच. तुझं तोंड पाहिलं, आता कुठली मॉर्निंग गुड जाणार? समोर लेखाजी नोकरांशी बोलत होत्या. कोयल त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या पाया पडली. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बेटा,
आम्ही म्हणून तुला उठवलं नाही. वाटलं की तू रात्री उशिरा आली असशील तर झोपेत असशील. हो आई, सांगा ना मी काय मदत करू. माझ्या बाळा, तू विचारलंस हेच खूप आहे. आता तू फक्त एकच काम कर, फक्त आराम कर. कारण मी माझ्या सुनेला एवढ्या नोकरांच्या असूनही काहीच काम करायला देणार नाही. माझी खूप लाडकी आहेस तू, अशी थोडीच काम करायला लावणार. आणि बाळा, मला माफ कर, माझ्यामुळे तुमचं हनीमून रद्द झालं. सांग बाळा, अनिता एवढ्या लांबून फक्त तुझ्यासाठी येते आहे, म्हणूनच मला तुला थांबवावं लागलं. कोयल हळूच म्हणाली, काही हरकत नाही आई, तुम्ही नसेल थांबवलं तरी आम्ही कधीही अनिता मावशीला एकटं सोडून गेलो नसतो. कोयल जसं जसं बोलत होती अलिशाच्या चेहऱ्यावर रागाचे रंग वाढत चालले होते. इकडे विवानने फोन उचलला तेव्हा टीना ओरडली, तुला काय वाटतंय मिस्टर विवान रॉयल? काल माझी एवढी बेइज्जती करून निघून गेला आणि आज माझा फोनही उचलला नाहीस. शट अप टीना, माझ्याशी बोलू नकोस. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. काल जे घडलं त्यानंतर तरी तुला कसं काय वाटलं की मी तुझ्याशी बोलीन? टीना समजून गेली होती की आता बाजी तिच्या हातून जात आहे. ती जबरदस्तीने रडत म्हणाली, ठीक आहे विवान, तू पण माझ्यापासून तोंड फिरव. सगळ्यांनी मला सोडलं, तू पण जा. मी एकटी आहे या जगात, माझं कोणीच नाही. कसली भंबेरी मारतेस तू? विवान चिडून म्हणाला. हो ना, तुला भंबेरीच वाटेल. तू तुझ्या बायकोकडे आहेस, माझ्याकडे कोणी नाही. त्याने पण मला असंच हात लावण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्याकडे तुझ्यासारखा कोणी नव्हता. मी कोणाला सांगणार? कुठं सांगणार? मी गप्प बसले. आज जितकं तू कोयलसाठी पॉझिटिव्ह आहेस तितकं तू कधीच माझ्यासाठी नव्हता. मी एकटी आहे, एकटी. टीना आपल्या नकली अश्रूंनी विवानला चांगलाच गोंधळात पाडत होती. आता विवानच्या आवाजात किंचित मवाळपणा आला. आय एम सॉरी टीना, बस मी थोडा त्रासलेला होतो. माझा उद्देश तुला दुखावण्याचा नव्हता. आय एम रिअली सॉरी. टीना हसून म्हणाली, इट्स ओके बेबी, तू तुझी चूक मान्य केलीस हेच खूप आहे. आणि तू CCTV फुटेजही चेक कर, तुझ्या मनाला समाधान मिळेल. कदाचित तुला माझ्यावर शंका आली असेल. टीना इतक्या आत्मविश्वासाने बोलत होती की विवानला वाटायला लागलं की कदाचित चूक तिची नसेल. ओके टीना, आय एम रिअली सॉरी. आणि खरंच मला माहीत नव्हतं डॅनियलने तुझ्यासोबतही असं काही करण्याचा प्रयत्न केला होता. कोयल खूप निरागस आहे, तिची जबाबदारी माझ्यावर आहे. पण तू मला ओळखतेस ना? आय होप तू मला माफ केलं आहेस. टीना आरशात स्वतःकडे पाहत म्हणाली, इतक्या लवकर कसलं माफ करणं बेबी? त्यासाठी तुला मला लंचला घेऊन जावं लागेल. विवानने कुठलाही आढावेढा न घेता होकार दिला. टीनाने फोन ठेवला आणि जोरात ओरडली, मॉम, मॉम, कुठे आहात तुम्ही मॉम? ओ माय गॉड टीना डार्लिंग, तू मला घाबरवूनच टाकलं. अशी काय आफत आली आहे गं? मॉम, आज तुम्हाला माझा अभिमान वाटायला हवा. माहिती आहे का, तुमची मुलगी टीना त्या विवानला मस्तपैकी मूर्ख बनवून आली. हं, किती छान गोष्ट आहे. खरंच टीना, तुझ्या डोक्यात इतकं काही असेल असं वाटत नाही. मग कसं जमलं? मॉम, तुम्ही माझी बेइज्जती करता आहात. टीना चिडून म्हणाली. अच्छा सॉरी डार्लिंग, मला तर फक्त आनंद होतोय. आता आपण अडकणार नाही, नाहीतर काल त्याचा राग पाहून वाटलं तो आपल्याला जिवंत खाईल. ठीक आहे मॉम, आता मी तयार व्हायला जाते. हो ना? मला एलिट कॅफेला जायचं आहे. तिथेच आपण कॉफी किंवा लंच करूया, कारण विवान त्याच्या चुकीबद्दल खूपच शर्मिंदा आहे. टीना हसत हसत तयार व्हायला निघून गेली. पण कदाचित ती हे जाणत नव्हती की विवान तो होता ज्याचा विचार करणं तिथून सुरू होतं जिथे टीनाचा विचार करणं संपतं. इकडे विवानने फोन ठेवला आणि हसून म्हणाला, या टीना बेबी या. एक तूच आहेस जी मला खरं समोर आणायला मदत करणार आहेस. कारण तू इतकी चांगली मुळीच नाहीस की तुझ्यावर विश्वास ठेवावा. आणि खरं सांगायचं झालं तर माझीच योजना यशस्वी झाली आहे. सत्य मी तुझ्याकडून काढून घेणारच, ही विवान रॉयलची शपथ आहे. त्या क्षणी विवान खूपच रागावलेला होता. त्याचे डोळेही लालसर झाले होते. खाली कोयल ईशाच्या जवळ येऊन बसली. अगं वहिनी तू? ईशा तिला मिठी मारून म्हणाली. हो ग, आणि माहिती आहे मी तुला किती मिस केलं. काल संध्याकाळी तू घरी नव्हतीस, मी इकडे तिकडे फिरत राहिले. मला काहीच बरं वाटत नव्हतं. आणि मी पण तुझी कॉफी खूप मिस केली. असं आहे का? 2 मिनिट थांब, आत्ताच करून आणते. अगं नाही ग, तू त्रास नको करून घेऊस, ये बस इथे. कोयलने पुन्हा सांगितलं. तुझ्यासाठी तर जीव पण हजर आहे. 2 मिनिट थांब, लगेच येते. कोयलने कितीही मनाई केली तरी ईशा कॉफी बनवायला गेलीच. कोयल तिच्याकडे पाहत राहिली. पागल मुलगी. आणि मग आपला फोन चेक करू लागली. तेव्हाच तिला आसपास विवानची एक खास वास जाणवला. वर पाहिलं तर समोर विवान उभा होता. कोयल एकदम घाबरली.
तुम्ही इथे? विवान खूप प्रेमाने म्हणाला. का गं, मी येऊ नये का? नाही, मी फक्त विचारत होते. म्हणजे अचानक आलेत म्हणून विचारलं. अजून कोयल काही बोलणार इतक्यात लेखाजी मागून म्हणाल्या. काय रे बाळा, कुठे चालला आहेस का? विवान हळू आवाजात म्हणाला. नाही आई, फक्त एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यानंतर लगेच घरी येईन. फार वेळ नाही लागणार. लेखाजी म्हटल्या ठीक आहे असं म्हणून त्यांच्या कामात गुंतल्या. पण कोयलला विवानचं बोलणं खटकलं. कारण 2 मिनिटांपूर्वीच तर विवान म्हणाला होता की तो आज ऑफिसला जाणार नाही. पण इथे तो तयार होऊन अगदी नटून थटून समोर उभा होता. कोयलने आता थोडं रागाने विवानकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. विवानलाही कळून गेलं होतं की कोयल काय सांगू इच्छिते, पण तोही शांतच राहिला. फार काही बोलू इच्छित नव्हता. विवान मनात म्हणाला, आय एम सॉरी कोयल, पण सत्य बाहेर आणण्यासाठी थोडंसं खोटं बनणं गरजेचं असतं. मला आशा आहे की तू हे समजून घेशील. आणि कोयलकडे शेवटचा कटाक्ष टाकून तो तिथून निघून गेला. पण हे सगळं अलिशा मागून पाहत होती. नक्कीच यांच्यात काहीतरी शिस्त आहे. या मुलीचं आणि विवानचं काहीतरी आहे जे मला माहीत नाही. कारण काल टीनाने सांगितलं होतं की शेवटच्या क्षणी विवानने सगळं बिघडवलं, त्या बहिणजीला वाचवून. पण आत्ता काय आहे? नक्कीच काहीतरी आहे जे मला अजून माहिती नाही आणि मला ते लवकरात लवकर जाणून घ्यावं लागेल. कोयल जी अगदी आनंदी होती, कारण तिला वाटत होतं की विवानने तिच्या म्हणण्यावरून आपली मीटिंग कॅन्सल केली आहे. पण इथे तर काही वेगळंच नाटक सुरू झालं होतं. तेवढ्यात टीना 2 मग कॉफी घेऊन आली. काय झालं वहिनी? मी तर तुम्हाला अगदी चंद्रासारखं हसताना सोडून गेले होते. आता चेहरा असा का पडला आहे? कोयल काहीच बोलली नाही. ईशा आता थोडी गंभीर झाली आणि विचारलं, भैयाने काही बोलले का? कोयलने नाही अशी मान हलवली. नाही ईशा, काहीही नाही. मी फक्त थोडा विचार करत होते. चल मला कॉफी दे. खूप मिस केली होती मी. पण ईशाला काहीतरी कळून चुकलं होतं. ती थोडी दूर गेली आणि तिने आपल्या एका मैत्रिणीला फोन लावला, जिचे घर टीनाच्या जवळ होते. जेव्हा ही चुडेल घरातून बाहेर पडेल तिचा पाठलाग कर आणि मला व्हिडिओ पाठव. इतकं सांगून फोन ईशाने ठेवला. ईशा मनात म्हणाली, बस भैया, जर आज तुम्ही काही गडबड केली असेल ना, किंवा त्या टीनाला भेटायला गेला असाल, तर मी तुम्हाला माफ नाही करणार. लेखाजी घरात नोकरांना काही समजावत होत्या. तेवढ्यात मागून कोणीतरी म्हणालं, आता तर सुनबाईही आली आहे. आता तरी थोडा आराम करा दीदी. लेखाजींनी मागे वळून पाहिलं तर समोर अनिता उभी होती आणि तिच्या मागे अवनी. अरे अनिता, तू आलीस? आणि अजून तुझी ही दारातून बोलायची सवय गेली नाही हं? अनिता हसत आत आली आणि तिच्या मागे अवनीने येऊन आपल्या मावशीचे पाय स्पर्श केले. लेखाजींनी तिला मिठी मारली. वा, तू किती मोठी झालीस अवनी. माहिती आहे का, जेव्हा तू 10 वर्षांची होतीस तेव्हा तुझी आई अमेरिकेला गेली होती. आणि आज 10 वर्षांनी पाहते तुला, किती मोठी झाली आहेस. बस बस दीदी, राहू द्या. स्वतःची चूक कधी मान्य करणार? इतक्या वेळा अमेरिकेला गेलात, पण एकदाही यायचं गरजेचं समजलंत नाही. आणि वरून विवानची लग्नही लावून दिलत. अगदी फोटोही पाठवला नाही. मीडिया तर बोलावला होता, फोटो तर बाहेर आलेच, पण त्या बिचाऱ्यांनाही बोलावलं नाही. लेखाजी म्हणाल्या, राहू दे अनिता. मलाच माहिती आहे मी कसं लग्न केलं त्या आकडू स्वभावाच्या मुलाचं. असं काही नाही. तू सांग, येताना काही त्रास झाला का? अरे नाही दीदी, रॉयल मेन्शनची शानच काही और आहे. आणि अजून एअरपोर्टवर पोहोचायच्या आधीच मीडियाला बातमी मिळाली आणि तिथंच गर्दी जमली. ठीक आहे, आता तू सांग, सुनबाई कुठे आहे? तुला तर सांगायचं होतंच, पण तू तर आत येण्याची वेळच देत नाही आहेस. लेखाजी हसत म्हणाल्या. चला ना दीदी, मी कधी थांबवलं तुम्हाला? लेखाजी जितक्या साध्या, शांत आणि समजूतदार होत्या, तितकीच अनिता चुलबुली आणि बडबडी होती. ती मुलांमध्ये अगदी एक मुलगीच बनून राहायची. आता बघूया काय होतं जेव्हा काही नवीन लोक रॉयल फॅमिलीमध्ये सामील होतात. अनिता हसत खेळत आत आली. तिला पाहताच ईशा तिच्या मिठीत गेली. ओ माय गॉड मावशी, तुम्ही तर आधीपेक्षा कितीतरी जास्त हॉट आणि सुंदर दिसताय. शेवटी काय आहे या सौंदर्याचं रहस्य? अनिताने प्रेमाने तिच्या डोक्यावर हलकेच मारत हसून म्हणाली. तूही ना, अजून तुझा बालिशपणा गेला नाहीये. आता तरी सुधर. ईशाने कान पकडत डोळे मिटले. नंतर ईशा अवनीला भेटली. अवनी खूप गोड होती आणि ती खूप अंशी ईशासारखीच दिसत होती. अवनीने ईशाला मिठी मारली. ईशा, तूही काही कमी सुंदर नाही झालीस. बघ स्वतःला. मला तर विश्वासच बसत नाही. सगळे खूप आनंदी होते. तेवढ्यात अनिताची नजर समोरच्या कोयलवर गेली, जी थोडीशी अस्वस्थ होऊन सगळ्यांकडे पाहत होती. लेखाजींनी अनिताच्या नजरेचा पाठलाग केला आणि त्यांना समजलं काय चाललंय. त्या पटकन म्हणाल्या, ओ अनिता,
तू तर आपल्या घरच्या स्पेशल मेंबरलाच भेटली नाहीस. ही आहे माझी प्रिय सूनबाई. जशी गोड दिसते तशीच मनानेही सुंदर. कोयल रॉयल. माझी सून कमी पण मुलगी जास्त आहे. कोयल पटकन पुढे आली आणि अनिताचे पाय स्पर्श केले. अनिताने तिला मिठीत घेत म्हणाली, नाही बाळा, नाही. तू तर तो फूल आहेस जो डोक्यावर शोभतो, पायाखाली नाही. दीदी, तुम्ही तर खरंच एक हिरा शोधून लावलात. मला तर वाटलं होतं की रॉयल फॅमिलीत अप्सरा कुठून आली. अनिताला कोयल फारच आवडली होती. वा दीदी, खरंच हिरा शोधलाय तुम्ही. एकदम परफेक्ट सुनबाई आहे. रॉयल फॅमिलीत अगदी शोभून दिसते आणि विवांसोबत खांद्याला खांदा लावून चालणारी. आपली स्तुती ऐकून कोयल खूपच लाजली. अवनीलाही कोयलला भेटून खूप आनंद झाला. कोयलचं असं होतं, ती जणू प्रत्येकाला आपलंसं करून टाकायची. तेवढ्यात अलिशा मागून म्हणाली, जर सूनबाईच्या तारीफी पुरेशा झाल्या असतील तर इथं अजून लोक आहेत, त्यांच्याकडेही थोडं लक्ष द्या. अनिता अनिता जरी चुलबुली होती पण तिला कुणाशी कसं वागायचं हे चांगलं माहीत होतं. ती प्रेमाने म्हणाली, का नाही अलिशा, तुला का नाही भेटणार? पण गोष्ट अशी आहे की तूही थोडा उत्साह दाखवायला हवा ना भेटण्यासाठी. इथं तर नोकरही येऊन मला भेटून गेलेत आणि तू मात्र तुझ्या जागेवरून हल्लीसही नाहीस. आता बघ, जेव्हा कोणी येतं तर त्याला भेटायला जायचं ना. आम्ही काय कुणाला भेटायला त्यांच्या जागेवरच जातो का? अलिशा म्हणाली, म्हणूनच ना भेटले, कारण तू आलीस आणि लगेच तारीफींचा पूर सुरू केला. आणि खरं सांगायचं तर ही तारीफ कोयलची नाही, आमच्या कुटुंबाची आहे. कारण विवांसाठी एकाहून एक मुली होत्या. काय पाहिलं वहिनीनी हिच्यात तेच समजत नाही. ईशा काही बोलणार होती पण कोयलने तिला शांत केलं. पण अनिता गप्प बसली नाही. ती हसून म्हणाली, अलिशा, हे बघ, सगळं बघणाऱ्याच्या नजरेवर असतं. हजारो मुली असतील पण विवांसारख्या व्यक्तीसोबत निभावून नेणं सोपं नसतं, जो प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करत असतो. जर कोयल आजही त्याच्यासोबत आहे तर काहीतरी खास कारण नक्कीच असेल. यापुढे चर्चा वाढवण्याआधीच लेखाजी मध्येच पडल्या. चला, बाकी गप्पा नंतर करू. अनिता, अवनी, आतिया, तुम्ही थकल्यासारख्या दिसताय. चला, लंच तयार आहे. ये कोयल बाळा. अनिता तिला आत बोलावत म्हणाली. मागे अलिशा जळत राहिली. अखेर असं काय जादू करते ही सगळ्यांवर, जो कोणालाही तिचा दिवाना बनवते? काहीतरी आहे हिच्यात जे मला नाही दिसत. पण अलिशाला कोयलचं प्रेम, तिचं आपुलकीने वागणं काहीच दिसत नव्हतं आणि याच कारणामुळे ती बिचारी कोयलचे दुश्मन बनून बसली होती. सगळे जेवणाच्या टेबलवर बसले होते पण कोयल मात्र थोडी दूर जाऊन उभी राहिली. लेखाजी थोड्याशा आश्चर्याने म्हणाल्या, बाळा, तू येणार नाहीस का? कोयलकडे काही उत्तर नव्हतं पण ती परिस्थिती सावरत म्हणाली, आई, विमान माझ्याशिवाय जेवत नाही, म्हणून मी विचार करत होते की तो एकटाच लंच करेल, म्हणून मी नंतर करते. ईशाला कळून चुकलं होतं की कोयल का असं बोलते, कारण विवानने अलिशाच्या बोलण्यावरून तिला खाली येण्यास मनाई केली होती. सगळ्यांनी पुन्हा पुन्हा सांगूनही कोयलने सरळ उत्तर दिलं, मी विवानसोबतच खाईन. ईशा आणि लेखाजी यांनाही समजलं होतं की कोयल का जेवत नाहीये, म्हणून त्यांनीही फार जोर दिला नाही. कोयल महत्त्वाचं काम आहे असं सांगून आपल्या रूममध्ये निघून गेली. ईशा जेवायला बसत होती. इतक्यात तिचा फोन वाजला. कोणती तरी नोटिफिकेशन होती. तिने पटकन व्हॉट्सअप उघडलं तर तिथे एक व्हिडिओ होता. ईशाने लगेच टॅप केलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. एकदम तिला खूपच राग आला. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून लेखाजी चकित होऊन म्हणाल्या, काय झालं बाळा, काही प्रॉब्लेम आहे का? ईशा म्हणाली, नाही आई, फक्त थोडी मैत्रिणीशी भांडण झाले होते. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लंच करा. अवनीने खुणेने विचारलं पण ईशाने नाही अशी मान हलवली. ईशाला आता जेवण करायला देखील कठीण वाटत होतं. तिला खूप राग येत होता पण सगळ्यांसमोर उठून जाणं म्हणजे मूर्खपणा झाला असता आणि ती काही मूर्खपणा करायला तयार नव्हती. नाहीतर सगळ्यांचा संशय आणखी वाढला असता. वर कोयल आपल्या रूममध्ये गेली होती. विवानने तिला सांगितलं होतं, जोपर्यंत अलिशा आहे तू खाली जाऊ नकोस. पण कोयलला भूकही लागली होती. शेवटी किती वेळ थांबणार? इतक्यात एक सर्वंट भरपूर फ्रूट्स, स्नॅक्स, चिप्स, चॉकलेट्स घेऊन येताना दिसला. या सगळ्या गोष्टी नेहमी सारख्याच कोयलच्या रूममध्ये ठेवल्या जायच्या, पण लेखाजी नेहमी फ्रेश गोष्टीच पाठवायच्या. कधीच तिच्या रूममध्ये एखादी वस्तू एकाहून अधिक दिवस राहत नव्हती. सगळं बघून कोयलने आधी देवाचे, मग लेखाजींचे मनापासून आभार मानले. त्यांच्या एवढ्या काळजीमुळेच कोयलला कोणाच्याही बोलण्याचे वाईट वाटत नसे. ती खूप खुश होती. कोयलने थोडी फळं खाल्ली आणि थोडी चॉकलेट्स खाल्ली. तिची भूक बऱ्यापैकी शांत झाली होती. थोड्याच वेळात सर्वंट चहा घेऊन आला. कोयलला चहा खूप आवडायचा. तिला दिवसात किमान 4-5 वेळा तरी चहा लागायचा
आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती होती, म्हणून तिच्या रूममध्ये दर 2 तासांनी चहा यायचा. कोयलचा सगळ्यात आवडता क्षण म्हणजे बाल्कनीत उभं राहून फुलांच्या मध्ये चहा पिणं. तो क्षण तिच्यासाठी बेस्ट टाईम होता. आत्ताही तिने आपला चहा घेतला आणि बाल्कनीत उभी राहिली. आज कोयलला विवानवर खूप राग आला होता, खूपच. कारण तिने स्पष्टपणे नकार दिल्यावरही विवान गेला होता. आणि त्रासदायक गोष्ट म्हणजे जेव्हा विवानने तिच्यासमोर मीटिंग कॅन्सल केली होती, तर मग ही सगळी गोष्ट का घडली? कोयल जितका विचार करत होती तितकीच तिचा राग वाढत होता. आणि दुसरीकडे ईशा तोच व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत होती आणि तिचाही राग सतत वाढत चालला होता. तिला इतका राग येत होता की तिचा फोन फेकून द्यावासा वाटत होता. सगळे जेवण झाल्यावर आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेले होते, कारण अनिता आणि अन्वी दोघीही खूप थकलेल्या होत्या. लेखाजींनाही काही काम होतं म्हणून त्या अलिशासोबत कुठेतरी गेल्या होत्या. पण ईशाला एक क्षणाचाही शांतता मिळत नव्हती. ती वेड्यासारखी इकडे तिकडे फिरत होती. तिला फक्त एकच गोष्ट हवी होती, विवानशी बोलायचं, तेही कोणत्याही परिस्थितीत. आता पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.